मराठ्यांच्या इतिहासातल्या अशा 3 दुर्दैवी लढाया ज्या कदाचित मराठे जिंकले असते तर आज भारताचा इतिहास वेगळा असता. कोणत्या आहेत ह्या 3 लढाया जाणून घेऊया या रीलमध्ये. नंबर 3 ला येते ती म्हणजे लालसोटची लढाई. 28 जुलै 1785 ला जयपूर जवळ लालसोट आणि तुंगा या गावांमध्ये लढाई झाली. सुभेदार महादजी शिंदे आणि जयपूरचे राणा सवाई प्रतापसिंह यांच्यामध्ये. या लढाईमध्ये महादजींचा पराभव झाला नाही, परंतु लढाईनंतर 2 दिवसांनी महादजी शिंद्यांना चक्क 7,000 सैनिक सोडून गेले. त्यांच्यासोबत 75 तोफाही गेल्या आणि यानंतर महादजींना 2 वर्षांसाठी माघार घ्यावी लागली आणि नंतर त्यांनी या लढाईचा बदला घेत जयपूरवरती जोधपूरवरती आपली सत्ता कायम केली. नंबर 2 ला आहे ती म्हणजे पानिपतची तिसरी लढाई. 14 जानेवारी 1761 ला पानिपतच्या रणभूमीवरती मराठ्यांची एक पिढी धारातीर्थी पडली. सदाशिवराव भाऊ विश्वासराव पेशवे यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर 10 वर्षांसाठी मराठे उत्तर हिंदुस्थानातला जवळजवळ वजा झाले. पुन्हा एकदा 1771 ला मराठी फौजांनी पानिपतचा बदला घेतला. नंबर 1 ला येते मराठ्यांच्या इतिहासातली सगळ्यात मोठी दुर्दैवी लढाई. ही लढाई म्हणजे फेब्रुवारी 1689 ला संगमेश्वरला मुकर्रब खान आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये झालेली लढाई. या लढाईमध्ये सरसेनापती मालोजीराव घोरपडे धारातीर्थी पडले, तर कवी कलश आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत सापडले. छत्रपती संभाजी महाराज जर अजून काही वर्ष जगले असते तर औरंगजेबाचं काय झालं असतं आणि भारताचा इतिहास कसा असला असता हे तुम्हीच मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला काय वाटतं ह्या 3 लढायांपैकी अजून कोणती अशी लढाई आहे की जी कदाचित मराठे जिंकले असते तर इतिहास वेगळा असला असता? हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.